जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आत्ताच बातमी आली की राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा आढावा ते घेत आहेत। चांगली गोष्ट आहे, आढावा घेत आहेत, तुम्ही सगळं चांगलं करताय। पण मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहीत नसेल, आपल्याच एका आमदारांनी भर भाषणामध्ये सांगितलं की ही जी लाडकी योजना आहे ही फक्त इलेक्शनपुरती आहे आणि इलेक्शननंतर आम्ही त्याचं वोटिंग करणार सगळं आणि त्याच्यानंतर ठरवणार की किती लोकांना द्यायचं किती लोकांना द्यायचं नाही। हा पहिला मुद्दा जो महाविकास आघाडीने मांडला की हे फक्त निवडणुकीपुरते गाजर आहे। त्याच्यानंतर तुमचे दुसरे महाराष्ट्राचे आनाजी पंतांचे एकदम जवळचे रवी राणा हे महिलांच्या मेळाव्यामध्ये त्यांना हे प्रमाणपत्र देत होते। तर ते देता स्पष्ट काय बोलले, ते म्हणले जर आम्हाला आशीर्वाद दिला तर हे 1500 रुपये तुम्हाला पेक्षा आम्ही 3000 करू। बरं, जर तुम्ही आम्हाला दिला नाहीत ते 1500 रुपये पण काढून घेऊ अकाउंटवरनं। म्हणजे ह्या कशा तुम्ही म्हणजे आपल्या गोरगरीब महिलांना भगिनींना कसं छळतात ते बघा। आणि एकीकडे त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे म्हणतात आम्हाला महिलांचा भगिनींचा आशीर्वाद आहे। म्हणजे तुमची कुठेच एक वाच्यता नाही आहे। एकीकडे तुम्ही म्हणता इलेक्शन पुरतं आहे, एकीकडे म्हणता आम्ही काढून टाकणार, नाही दिलं तर आम्ही पैसे परत घेणार। म्हणजे माझ्या गोरगरीब भगिनींच्या म्हणजे हे तुम्ही सरळ सरळ त्यांच्याशी खेळताय आणि खेळ फक्त तुमच्या स्वार्थापोटी करताय का तर तुम्हाला सत्ता आणायची। पण एक लक्षात ठेवा, महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना, मग ते एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, ह्या वेळेस काही झालं तरी ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री ह्या देशात भारतात बसणार, हे लक्षात ठेवा। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।